नमस्कार. RRC नेटवर्कच्या लेटेस्ट बातमीपत्रात मी मानसी आपले स्वागत करते. अशा आहेत आजच्या हेडलाईन्स. हेडलाईन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिका निवडणूक घोषित, राजकीय नेत्यांची धावपळ, तिकीट मिळवेत जिंकण्याचे प्रत्येकाचे स्वप्न. अपक्ष उमेदवारांचा प्रचार आणि भेटीगाठींना वेग, पक्षीय उमेदवार तिकिटांच्या फेऱ्यात नेत्यांच्या दारात. हरीश आलिमचंदानी यांच्या नव्या पॅनलची राजकीय वर्तुळात दखल, भाजपचे किती बंडखोर गळाला लागणार पाहण्यासारखे ठरणार. जिल्ह्यातील 31 गुणवंत विद्यार्थी निघाले इस्रोकडे, जिल्हाधिकारी मीना यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आचारसंहितेत मिळतील का लाडक्या बहिणीला लाभ? महापालिका आचारसंहितेत पैसे थांबणार नाही ना, प्रत्येकीची विचारणा. आता सविस्तर बातम्या. अकोला महापालिका निवडणुकीचे बिगुल वाजताच शहरात राजकीय हालचालींना वेग आला आहे. इच्छुक उमेदवार, नेते आणि कार्यकर्ते सभा, बैठका आणि मतदारांना आकर्षित करण्यात व्यस्त झाले आहेत. सर्वांचे एकमेव ध्येय निवडून येणे हेच असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अनेक इच्छुक उमेदवार सुरक्षित राजकीय पक्षाच्या शोधात असून पक्षात प्रवेश करून निवडून येण्याचे स्वप्न पाहत आहेत. अकोला महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, शिवसेना, वंचित बहुजन आघाडी, राष्ट्रवादी काँग्रेस या मुख्य पक्षांसह इतर राजकीय पक्षांमध्ये सध्या इच्छुकांच्या मुलाखती सुरू आहेत. सर्वाधिक गर्दी भारतीय जनता पक्षात पाहायला मिळत आहे. येथे एका जागेसाठी 10 पेक्षा जास्त उमेदवारांनी अर्ज केले आहेत. तर दुसरीकडे पश्चिम अकोला मतदारसंघातून साजिद खान पठाण आमदार म्हणून निवडून आल्यामुळे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये 2 गट पडल्यामुळे त्यांची ताकद विभागली गेली आहे. या निवडणुकीत प्रत्येकाला विजय हवा आहे, पण त्यासाठी त्यांना आपली स्थिती भक्कम हवी आहे. याच कारणामुळे अनेक इच्छुक उमेदवार सुरक्षित पक्षाच्या शोधात आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी सोबतच काँग्रेस आणि वंचितमधील काही उमेदवारही सोयीच्या पक्षात सामील होऊ लागले आहेत. काँग्रेस उमेदवारांच्या यादीवर प्रदेश स्तरावर चर्चा रंगली आहे. या निवडणुकीत मोठ्या राजकीय उलथापालथीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. जर विरोधी पक्ष एकत्र लढले तर भारतीय जनता पक्षासमोर अडचणी निर्माण होऊ शकतात, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असले तरी महायुतीमध्ये भाजपच्या तिकिटासाठी इच्छुकांची मोठी रांग लागली असून अनेक जण भाजपमध्ये प्रवेश करण्यासाठी उत्सुक आहेत. ऐनवेळी पक्षात प्रवेश केल्यास तिकीट मिळेल असा काही उमेदवारांचा कयास आहे. मात्र भाजप यावर्षी नवीन फॉर्म्युला राबवणार असल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसात विरोधी पक्षातील काही नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, पण केवळ पक्षप्रवेश म्हणजे उमेदवारीची खात्री नसेल. पक्ष संघटना, जनसंपर्क आणि निवडून येण्याची क्षमता या निकषांवरच उमेदवारी दिली जाणार आहे. त्यामुळे अखेर कोणाला तिकीट मिळते याबाबत उत्सुकता वाढली आहे. यावेळेस सर्वच राजकीय दल नवीन चेहऱ्यांना संधी देण्याच्या तयारीत दिसत आहेत. त्यामुळे जुन्या उमेदवारांना तिकीट नाकारले गेल्यास ते बंडाचे निशाण फडकवू शकतात, ज्यामुळे सर्वच राजकीय पक्षांची डोकेदुखी वाढण्याची शक्यता आहे. प्रभागातील इच्छुक कार्यकर्त्याला राजकीय नेते तुम्ही कामाला लागा असा सल्ला देत धीर देत आहे. पण या धीराने इच्छुकांच्या तळपायाला घाम फुटला आहे. तिकीट मिळते की नाही, तिकीट कोणाला जाहीर होते, अशा द्विधा मनस्थितीत पक्षीय कार्यकर्ता आहे. त्याचवेळी अपक्ष मात्र कामाला लागले असून ते स्वतःचे नेते ठरले असून त्यांनी मतदारसंघ पिंजून काढला आहे. राज्यात अकोल्यात 6-7 मोठे राजकीय पक्ष आहे. यात भाजपा क्रमांक 1 वर, दुसऱ्या स्थानावर काँग्रेस, तिसऱ्या स्थानावर उद्धव ठाकरे यांची शिवसेना होती. उद्धव ठाकरे गटाचे शिवसैनिक आणि 5 नगरसेवक हे शिंदे सेनेत गेले, अर्थात शिवसेना या पक्षात गेले. चौथ्या स्थानावर राष्ट्रवादी काँग्रेस, 5व्या स्थानावर 2017च्या निवडणुकीत भारी बमसह आत्ताचे वंचित बहुजन आघाडी, MIM आणि अपक्ष अशी काय ती स्थिती होती. इच्छुकांचा सर्वात लोकप्रिय पक्ष भाजप आहे.
त्यामुळे भाजपचे तिकीट मिळवण्यासाठी कार्यकर्ते पदाधिकारी इच्छुक आहे. अशा परिस्थितीत प्रत्येकाला तिकीट मिळण्याची आशा आहे. कोणाला पत्नीसाठी, कोणाला स्वतःसाठी उमेदवारी पाहिजे. पण जोपर्यंत पक्षाच्या संसदीय बोर्डात तिकीट निश्चित होत नाही, तोपर्यंत उमेदवारी अंतिम मानली जात नाही. त्याचबरोबर पक्षाच्या तिकिटासोबत एबी फॉर्म महत्त्वाचा असतो. हे सर्व प्राप्त करण्यासाठी पक्षीय इच्छुक उमेदवारांची धावाधाव होत आहे. पण त्याचवेळी बिनधास्त असलेले अपक्ष मतदारांच्या गाठीभेटी घेत प्रचाराला लागले आहे. भाजपसाठी बंडखोर डोकेदुखी ठरणार असून आज बंधन हॉलमध्ये इच्छुकांची एक बैठक झाली. या बैठकीत शहरातील इच्छुक उमेदवारांसोबत सामूहिक चर्चा करण्यात आली. या नव्या आघाडीमुळे भाजपमध्ये ज्यांना तिकीट मिळणार नाही त्यांना नवी संधी मिळणार आहे. महापालिका निवडणुकीसाठी सर्वाधिक इच्छुक भाजपमध्ये आहे. 80 जागांसाठी 1200 अर्ज आल्याचा दावा भाजपने केला आहे. स्थानिक निवडणुकीत जितके जास्त दावेदार तितकी जास्त डोकेदुखी राजकीय पक्षासाठी असते. विधानसभा निवडणुकीत भाजपमध्ये झालेल्या बंडखोरीने अकोला पश्चिम हा भाजपचा गड ढासळला होता. त्यामुळे अकोल्यातील भाजप नेत्यांनी बंडखोरांना पक्षातून हद्दपार केले. भाजप बंडखोर हे हरीश आलिम चंदाणी यांच्या महानगर लोककल्याण किंवा मित्र समाज आघाडीकडे वळण्याची चिन्ह आहे. या विषयावर आज समविचारी नेत्यांची बैठक बंधन लॉन येथे आहे. या लॉनमधल्या घडामोडींवर भाजप वरिष्ठांचे लक्ष राहणार आहे. महापालिका निवडणुकीत अशा पॅनलच्या माध्यमातून मतांचे विभाजन झाले तर याचा सर्वाधिक फटका हा भाजपला बसण्याचे चिन्ह आहे. भाजप नेत्यांनी देखील तिकीट नाकारले तर बंडखोरी करणार का हा प्रश्न इच्छुकांना विचारल्याने बंडखोरांची काळजी भाजपाने घेणे सुरू केले आहे. अशा परिस्थितीत भाजपाचा प्रभाव असलेल्या 50 जागांवर भाजप बंडखोरांना हरीश आलिम चंदाणी यांच्या पॅनलने जुळवून घेतले आणि त्यांनी मतांचा खड्डा पाडला तर अकोल्यात वेगळे चित्र निर्माण होण्याची शक्यता राजकीय पातळीवर चर्चिली जात आहे. स्वर्गीय विनयकुमार पाराशर यांच्या पावलावर पाऊल ठेवत हरीश आलिम चंदाणी हे राजकीय कारकीर्द सुरू ठेवू पाहत आहेत. जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत विज्ञान वेध नाविन्यपूर्ण उपक्रमाअंतर्गत परीक्षेत निवड झालेल्या जिल्ह्यातील 31 गुणवंत विद्यार्थ्यांसाठी एका विशेष शैक्षणिक सहलीचे आयोजन करण्यात आले आहे. या सहलीसाठी हे विद्यार्थी बंगळुरू येथील भारतीय अंतराळ संशोधन संस्था आणि दक्षिण भारतातील विविध सांस्कृतिक स्थळांना भेट देण्यासाठी रवाना झाले आहेत. या सर्व विद्यार्थ्यांना घेऊन जाणाऱ्या पथकाला जिल्हाधिकारी कार्यालय परिसरातून मान्यवरांच्या उपस्थितीत हिरवा झेंडा दाखवून रवाना करण्यात आले. सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी वर्षा मीना आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी अनिता मेश्राम यांनी विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या. निवड झालेल्या 31 विद्यार्थ्यांना या सहलीसाठी बंगळुरू येथे नेले जाणार आहे. 15 ते 21 डिसेंबर या कालावधीत होणाऱ्या या शैक्षणिक दौऱ्यात विद्यार्थ्यांना इस्रोमधील अत्याधुनिक सुविधा पाहण्याची आणि अंतराळ विज्ञानांबद्दल जाणून घेण्याची संधी मिळणार आहे. दक्षिण भारतातील ऐतिहासिक आणि सांस्कृतिक महत्त्वाच्या विविध ठिकाणांना भेट देऊन विद्यार्थ्यांचे ज्ञान समृद्ध करणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. हा दौरा विद्यार्थ्यांसाठी अत्यंत प्रेरणादायी आणि शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाचा ठरेल असा विश्वास जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी व्यक्त केला. यावेळी पालकांचा उत्साहही मोठ्या प्रमाणात दिसून आला. तसेच विद्यार्थ्यांमध्येही या सहलीबाबत प्रचंड उत्सुकता पाहायला मिळाली. चांगली गोष्ट आणि मला खूप सांगताना आनंद वाटतोय की सकाळी आपले जिल्ह्याचे 30 मूल, 15 गर्ल्स आणि 15 बॉयज असं 30 मूल एज्युकेशनल ट्रिपवर निघालेले आहे. ते आता इस्रो जाणार आहे, बँगलोर मध्ये जाणार आहे, श्रीहरिकोटा जाणार आहे, अशी त्यांच्या 6 दिवसाची इटिनरी आहे. आणि याच्यात त्यांना फर्स्ट टाइम संधी विमानामध्ये बसण्याची होणार आहे. आम्ही त्यांच्यासाठी एकदम फर्स्ट क्लास चांगला नियोजन केलेलं आहे, चांगले स्टेचं नियोजन केलेलं आहे, जेवणचं नियोजन केलेलं आहे. त्यांच्या सोबत 5 चांगले शिक्षक ज्यांनी आपले करिअरमध्ये चांगला रिझल्ट आपल्याला दिलाय त्यांना पण आम्ही पाठवलेला आहे. कारण पुढच्या वर्षी पण सगळ्यांना जास्तीत जास्त याच्यासाठी अभ्यास केला पाहिजे आणि याच्यात त्यांची निवड होईल अशा त्यांना प्रयत्न केला पाहिजे. राज्यात महानगरपालिका निवडणुकीचा बिगुल वाजला आहे. राज्यातील 29 महानगरपालिकांच्या निवडणुकीसाठी 15 जानेवारी रोजी मतदान होणार आहे. मात्र या निवडणूक आचारसंहितेमुळे मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांना मोठा फटका बसला आहे.
आचारसंहिता लागू झाल्यामुळे आता निवडणुका संपेपर्यंत या योजनेचे पैसे महिलांच्या खात्यात जमा होणे कठीण दिसत आहे. लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी महिलांना नोव्हेंबर आणि डिसेंबर या 2 महिन्यांचा हप्ता अद्याप मिळालेला नाही. नगर परिषद व नगरपंचायत निवडणुकीची आचारसंहिता संपल्यानंतर 22 डिसेंबरच्या सुमारास हा निधी खात्यात जमा होण्याची शक्यता होती. परंतु त्यापूर्वीच सोमवार 15 डिसेंबर रोजी राज्य निवडणूक आयोगाने मनपा निवडणुकांची घोषणा केली. 15 जानेवारी रोजी मतदान होईल. आचारसंहिता मतमोजणी संपेपर्यंत म्हणजेच 16 जानेवारीपर्यंत लागू राहणार आहे. महिलांना आता नोव्हेंबर आणि डिसेंबरसह जानेवारी महिन्याच्या हप्त्यासाठी देखील आचारसंहिता संपण्याची वाट पाहावी लागणार आहे. महानगरपालिका निवडणुका जाहीर होण्यापूर्वी थकीत पैसे मिळतील अशी आशा महिलांना होती. मात्र आचारसंहिता लागू झाल्याने त्यांच्या आशेवर पाणी फेरले गेले आहे. आता निवडणुकीच्या निकालानंतरच महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता आहे. अमरावती शहर गुन्हे शाखेच्या पथकाने मॅफेड्रॉनची अवैध विक्री करणाऱ्या इसमांना ताब्यात घेतले. 6,10,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. गेल्या काही दिवसात अंमली पदार्थ विकणाऱ्या विरुद्ध सातत्याने कारवाई केली जात आहे. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वात पथकातील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी कार्यवाही केली. 15 डिसेंबर रोजी गुन्हे शाखा पथक पेट्रोलिंग करीत असताना जमीर उर्फ बाबा राहणार गवळीपुरा अमरावती व एक मुलगा यांच्याजवळ MD नावाचा अंमली पदार्थ आढळला. विक्री करण्यासाठी कथिया रंगाची ॲक्टिवा गाडी क्रमांक MH31FM 3740 ने लालखडी रिंग रोड येथे कारवाई केली. त्यांच्या ताब्यातून 52 ग्रॅम अंमली पदार्थ व इतर साहित्य असा मुद्देमाल जप्त केला. अंमली पदार्थ शेख राजा शेख रहीम शेख सोनू शेख रहीम शेख फहीम शेख रहीम शेख आमद राहणार गवळीपुरा अमरावती यांच्या मालकीचा असल्याचे सांगितले. आरोपी विरुद्ध पोलीस स्टेशन नागपुरी गेट येथे NDPS ॲक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण अध्ययनातून शैक्षणिक बदल घडवण्यासाठी टार्गेट पीक हे शैक्षणिक ॲप विकसित करण्यात आले आहे. जिल्हा वार्षिक योजना नाविन्यपूर्ण योजनेच्या माध्यमातून मिशन एक्सलन्स उपक्रम जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळेतील इयत्ता 4थी, 5वी, 7वी आणि 8वी मधील 20,000 विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी सांगितले. नियोजन भवनात जिल्हा परिषद शाळेतील मुख्याध्यापक, विस्तार शिक्षण अधिकारी यांची शैक्षणिक संदर्भात कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी त्या बोलत होत्या. जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर, शिक्षणाधिकारी रतनसिंग पवार, उपशिक्षणाधिकारी प्रधान, मुख्यमंत्री कार्यालय फेलो भारस्कर उपस्थित होते. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना व्हिडिओच्या माध्यमातून शिक्षण, प्रश्नोत्तरे आणि उत्तरे, विशेष व्याख्याने या सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेसाठी प्रयत्न केले जाणार असून शिष्यवृत्ती, नवोदय, NNMS यासह महत्त्वपूर्ण परीक्षांमध्ये अकोला जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा टक्का वाढावा, तसेच विद्यार्थ्यांना एका क्लिकवर शिष्यवृत्ती परीक्षेबाबत अध्ययन करता यावे या उद्देशाने सर्व शाळांमध्ये या शैक्षणिक ॲपचा वापर करावा, तसेच शैक्षणिक गुणवत्तेबाबत वेळोवेळी तपासणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी वर्षा मीना यांनी दिले. त्याच्यातून आम्ही एक मिशन एक्सिलन्स हा प्रोजेक्ट आज याचं इनॉग्रेशन केलेलं आहे. याच्यात 4थी, 5वी, 6वी आणि 7वी आणि 8वी असे 4 क्लासेसचे सगळे आपले जिल्ह्याचे मूल जे जवळजवळ 20,000 होतात यांना आम्ही एक ऍप दिली आहे. ते मुलांना त्यांचे पालकांचे फोन, अँड्रॉइड फोन मध्ये हे ऍप इन्स्टॉल करायची आहे. आमच्या संपूर्ण रजिस्ट्रेशन इन्स्टॉलेशनच्या झालेला आहे सगळे मुलांच्या. आज आम्ही सगळे हेडमास्टरला, ब्लॉक एज्युकेशन ऑफिसर, केंद्र प्रमुख सगळ्यांना आणि यांना बोलून प्रशिक्षण अशा दिलं आहे की त्यांना खात्री करायची आहे की हा ऍप मुलांचे मोबाईलवर इन्स्टॉल झाली पाहिजे. हा झाला फर्स्ट पॉइंट. याची नंतरचा जो पॉइंट आहे तो मॉनिटरिंगचा आहे. हा ऍप मध्ये त्यांचे सिलेबसचे खूप जास्त चांगली व्हिडिओज आहे. खूप एक्सपर्ट लोकांनी व्हिडिओ तयार केलेली आहे आणि त्याची क्वालिटी खूप चांगली आहे. आम्ही हे ऍप आपल्या मुलांना देणार आहे आणि याच्या जे व्हिडिओज आहे याचा अभ्यास आपले मूल करणार आहे. आकांक्षित असलेल्या वाशिम जिल्ह्यातील ग्रामीण भागात आजही अनेक पायाभूत सुविधा ग्रासलेल्या अवस्थेत पडून आहेत.
मात्र या गंभीर समस्यांकडे लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने ग्रामीण भागातील जनता आणि शेतकरी त्रस्त आहेत. रिसोड तालुक्यात एक खासदार आणि 2 आमदार असूनही मोरगव्हाण ते गोवर्धन या प्रजिमा रस्त्यावरील शेलू खडसे गावाजवळ शेण ओहळ नाल्यावर पूल नाही, त्यामुळे नाराजी दिसते. 15 वर्षांपासून परिसरातील नागरिकांची पुलाची मागणी अजूनही दुर्लक्षित असल्याने सामान्य नागरिक रोष व्यक्त करत आहेत. रिसोड तालुक्यातील मोरगव्हाण शेलू खडसे मोठेगाव मार्गे गोवर्धनकडे जाणारा हा जिल्हा प्रमुख मार्ग आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीत असलेला हा प्रजिमा सुरुवातीचे अनेक वर्ष प्रशासनाच्या रडावरून गायब होता. मात्र माजी मंत्री स्वर्गीय सुभाषराव झनक यांच्या प्रयत्नातून सदर रस्ता जिल्ह्याच्या नकाशावर उदयास आला असून त्यांनी या रस्त्याचे कामही सुरू केले होते. सोबतच शेलू खडसे गावाजवळील नदीवर पूल बांधून देण्याचे आश्वासन दिले होते. परंतु दुर्दैवाने त्यांचे अकाली दुःखद निधन झाले आणि हा रस्ताच लोकप्रतिनिधींच्या विस्मृतीला गेला असल्याचे त्रस्त शेतकरी बोलत आहेत. मागणी अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने या भागाचे खासदार आणि 2 आमदार यापैकी ही गंभीर समस्या कोण मार्गी लावणार असा प्रश्न संबंधित नागरिक उपस्थित करत आहे. परिणामी विधानसभेत अथवा अधिवेशनात केवळ समस्या मांडून त्या सुटत नाहीत, सातत्याने पाठपुरावा करून त्या सोडवून घ्याव्या लागतात, असे काही नागरिक बोलत आहेत. साहेब, आमच्या गावचे फार दुर्दशा आहे. माझ्या राहण्याचं ठिकाण नाही आहे, गावामध्ये जागा नाही आहे. पंजाबराव नागराव पाटील यांच्या शेतामध्ये आम्ही राहतो. दोघंच नवरा बायको आहे. आम्हाला मूळ बाळ नाही आहे. पावसाळ्यामध्ये 2-4 महिन्यामध्ये एवढी त्रास येतो साहेब की आम्हाला नदीकाठच्या पलीकडे जाण्याकरता एवढा त्रास आहे, भरपूर त्रास आहे. पावसाळ्यामध्ये 2-2 महिने नदीच्या पलीकडे आम्हाला जाता येत नाही साहेब. एवढी शेतकऱ्याची बी एवढा पाऊस झाला यावर्षी की आम्ही 1.5 महिना गावात राहणं पडलं साहेब. एवढी आमची दुर्दशा आहे. एक तर अनाज भेटलं, घरातलं ते कपडे कामी नाही राहिले. शेतकऱ्याचं भरपूर नुकसान झालं साहेब. आमच्याकडे कोणी सरकार लक्ष देत नाही आहे. आमदार खासदारांना सर्व केले, सगळे बोलणे केले नसते, मात्र हा पूल काही होत नाही. हा पूल होणं फार गरजेचं आहे साहेब. अमरावती गुन्हे शाखेने गाडगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत दाखल डंपर चोरीचा गुन्हा उघडकीस आणला आहे. या संदर्भात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलीस तपास सुरू होता. 11 डिसेंबर रोजी महसूल अधिकारी टीना विलास चव्हाण यांनी विना रॉयल्टी ट्रक तहसील कार्यालय अमरावती येथे कायदेशीर कार्यवाहीकरिता लावला होता. आरोपी गजानन काळपांडे याने ट्रक पार्किंगमधून चोरून नेला. अशा तक्रारीवरून गाडगेनगर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्यातील ट्रक नांदगाव पेठ हद्दीतील रिवा हॉटेल जवळील युनिव्हर्सल मोटर्स येथे असल्याची माहिती मिळाली. त्यावरून गुन्हे शाखेचे पथक तेथे गेले तेव्हा ट्रक आढळला. ट्रक हा चालक सुनील लक्ष्मणराव भांबुरकर याने आणल्याचे सांगितले. ट्रक मालक गजानन काळपांडे यांनी ट्रक तहसील कार्यालयातून आणण्यास सांगितले होते असे सांगितले. ट्रक क्रमांक MH40Y3193 व ट्रक चालक सुनील लक्ष्मणराव भांबुरकर राहणार वलगाव यास पुढील कार्यवाहीकरिता गाडगेनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. पुन्हा एक नजर टाकूया आजच्या प्रमुख घडामोडींवर. हेडलाइन्स प्रस्तुत करता मार्कस द रेडीमेड मल्टीब्रँड शोरूम. सर्वोत्तम क्वालिटी, फ्रेश स्टॉक, लेटेस्ट डिजाइन्स, रिजनेबल रेट. LRT कॉलेज रोड, रघुवंशी मंगल कार्यालय के बाजू में, अकोला. महापालिका निवडणूक घोषित, राजकीय नेत्यांची धावपळ. तिकीट मिळवीत जिंकण्याचे प्रत्येकाचे स्वप्न. अपक्ष उमेदवारांचा प्रचार आणि भेटीगाठींना वेग. पक्षीय उमेदवार तिकिटांच्या फेऱ्यात नेत्यांच्या दारात. हरीश आलिमचंदानी यांच्या नव्या पॅनलची राजकीय वर्तुळात दखल. भाजपचे किती बंडखोर गळाला लागणार, पाहण्यासारखे ठरणार. जिल्ह्यातील 31 गुणवंत विद्यार्थी निघाले इस्रोकडे. जिल्हाधिकारी मीना यांनी दिल्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा. आचारसंहितेत मिळतील का लाडक्या बहिणीला लाभ? महापालिका आचारसंहितेत पैसे थांबणार नाही ना, प्रत्येकीची विचारणा.
बातम्यांसाठी तुम्ही पाहत रहा RRC न्यूज. 2,41,000 दर्शकांनी RRC डिजिटल अकोला हे युट्यूब चॅनल सबस्क्राईब केले आहे. तेव्हा तुम्ही कसली वाट पाहत आहात? तुम्ही पण सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन क्लिक करत RRCच्या बातम्या निरंतर पहा. तुमच्या मोबाईलवर नोटिफिकेशन मिळण्यासाठी सबस्क्राईब करा RRCचे युट्यूब चॅनल. लाईक आणि फॉरवर्ड करा RRC डिजिटल अकोलाचे हे न्यूज बुलेटिन. पुन्हा भेटूया लेटेस्ट बातम्यांसह नव्या बातमीपत्रात. तोवर नमस्कार.